आज ठाण्यातील मनसे नेते घेणार राज ठाकरेंची भेट। मीरा रोड इथे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर पदाधिकारी राज ठाकरेंना भेटणार। मनसेच्या पदाधिकाऱ्यांना माध्यमांशी न बोलण्याच्या सूचना। माझ्या परवानगीशिवाय माध्यमांशी संवाद साधायचा नाही, एक्स पोस्ट करून राज ठाकरे यांच्या सूचना। आझाद मैदानात गिरणी कामगारांचा मोर्चा। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा। उद्धव ठाकरे आज गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभागी होणार, मनसे सुद्धा सहभागी होण्याची शक्यता। आगामी पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना तयारीला लागली। आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक। दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर खलबतं। दादांकडून जंगी तयारी। निवडणुकीत बहुरंगी सामना रंगणार। मराठी पत्रांना आता मराठीतूनच उत्तर दिलं जाणार। केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय। मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना मराठीमधूनच उत्तर दिलं जाईल। संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत माहिती। ठाकरे बंधूंच्या मालमत्तांची यादी जाहीर करत खासदार निशिकांत दुबे यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप। सोशल मीडियावर यादी शेअर करत इतके पैसे कुठून येतात असाही केला सवाल। रिक्षा चालकाची तरुणाला दमदाटी करत हिंदी बोलण्याची सक्ती। विरारमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकाची मजुरी। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंना हक्कभंग नोटीस। शिंदेंवरील गाण्यावरून नोटीस बजावल्याची माहिती। आज अधिवेशनात सुद्धा पडसाद उमटण्याची शक्यता। केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगार संघटना आक्रमक। कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप। देशभरातील संघटना संपात उतरणार। दक्षिण मुंबईतील पूर्व पश्चिम भागांना जोडणाऱ्या कर्नाक पुलाला सिंदूर असं नाव। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 10 जुलैला लोकार्पण। मुंबई शहरामध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून बाप्पांचे पाठ आणि पाद्यपूजन सोहळ्यांचे आयोजन। गणेश भक्तांची मोठी गर्दी। महाराष्ट्रातील बंदर क्षेत्रामध्ये 120 कोटींची विदेशी गुंतवणूक। मत्स्य विकास व बंदर मंत्री नितेश राणेंची माहिती। दरवर्षी 5 ते 7 हजार तरुणांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळणार। मुंब्रा लोकल अपघाताचा तपास महिन्याभरानंतरही सुरू। मुंब्रा अपघाताला आज 1 महिना पूर्ण। मात्र दुर्घटनेबाबत अजूनही रेल्वेचा अहवाल अपूर्ण। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी 6 अधिकाऱ्यांना समन्स। लोहमार्ग पोलिसांचा मध्य रेल्वेच्या 6 अभियंता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स। रेल्वेकडून सहकार्य होत नसल्याचा पोलिसांचा आरोप। मुंबईला आजही पावसाचा येलो अलर्ट। मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा रिपरिप सुरूच। मुंबईची तहान भागवणाऱ्या मोडकसागर धरणात 99.74% पाणी। धरण ओव्हरफ्लो होण्याचा अंदाज। मोडकसागर धरणाखालील वैतरणा नदीलगतच्या नागरिकांनी काळजी घ्यावी अशा सूचना। नागपुरात काल सलग 3ऱ्या दिवशी पाऊस। 27 तासात नागपूर शहरामध्ये 136 मिलीमीटर पावसाची नोंद। नागपूरला आजही पावसाचा येलो अलर्ट। नागपूरमधल्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी। खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। भंडारा जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी। सलग 2 दिवसापासून भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। खबरदारी म्हणून भंडारा जिल्ह्यात 2 दिवस शाळांना सुट्ट्या। वर्धा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। खबरदारी म्हणून जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर। जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला। नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ। वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार। सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता। नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। वर्धा जिल्ह्यात सततच्या पावसामुळे यशोदा नदीला पूर। अलमडोह ते अलीपूर मार्ग बंद। अलमडोह इथे गावाच्या वेशीवर पोहोचलं यशोदा नदीचं पाणी। पाणी वाढत असल्यानं गावात पाणी शिरण्याचा मोठा धोका। भंडाराच्या लाखांदूर तालुक्यातील ओपारा गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। अतिवृष्टी झाल्यास गावाबाहेर जाणारे पूर्ण मार्ग बंद पडण्याची स्थिती। करंडला बस स्थानकात पाणी।
भंडारा जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे वैनगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली तर गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे खुले. दमदार पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे सखल भागात साचलं पाणी. नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरल्यानं काहीसं नुकसान. पावसामुळे कोकणाचं निसर्ग सौंदर्य खुललं. लांजा तालुक्यातील खोर्निनको धरणाचं सौंदर्य खुललं. हिरवाईचा शालू पांघरलेल्या निसर्गाची पर्यटकांनाही भुरळ. गोंदिया जिल्ह्यामध्ये मागच्या 3 दिवसापासून पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. काही गावांचा संपर्कही तुटला. मुसळधार पावसामुळे गडचिरोली नागपूर महामार्गावर 2 वेगवेगळ्या ठिकाणी बस अडकल्या. इंजिन बंद पडल्यानं बस पाण्यात अडकल्या. जेसीबीच्या मदतीनं दोन्ही बस बाहेर काढण्यात यश. नाशिकमधल्या सततच्या पावसानं भाजीपाला महागला. नाशिक बाजार समितीमध्ये अवघी 30 ते 40% भाजीपाल्याची आवक. 50 ते 60 रुपयांनी प्रति किलो भाज्यांचा दर वाढला. नांदेड जिल्ह्यामध्ये पावसामुळे पिकं चांगलीच बहरली. जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून सतत पाऊस. मे महिन्यात सुद्धा बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी. तळोदा आणि धडगाव तालुक्याला जोडणाऱ्या चांदसैली घाटामध्ये दरड कोसळली. दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम. सध्या एकेरी मार्गाने वाहतूक सुरू. गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील मासुल कसा घाट इथे रस्त्यावर कोसळली दरड. महामार्गावरून एकेरी मार्गानंच वाहतूक सुरू. गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसापासून पावसाची संततधार. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ. अनेक भागात भात पिकाची शेती पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत. पावसामुळे अनेक नदी नाले धरणं ओसंडून वाहत आहेत. अनेक भागात पूरसदृश स्थिती. गडचिरोलीमध्ये गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले. कठाणी नदीकाठच्या गावांनी सावध राहावा असा इशारा. 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गडचिरोली नागपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 10,000 क्युसेकने विसर्ग. पश्चिम घाटात पावसाचा जोर कायम. सध्या धरणामध्ये 110 टीएमसी पाणीसाठा. सांगलीत चांदोली धरण 82% भरलं. धरणातून 4,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. धरणातून सुरू असलेल्या पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ. शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात. काकड आरतीपासून मोठ्या भक्तिभावात सुरुवात. परंपरेप्रमाणे 3 दिवस साजरा होणार गुरुपौर्णिमा उत्सव. अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर गुरुपौर्णिमेसाठी 22 तास खुलं राहणार. पहाटे 2 ते रात्री 12 पर्यंत मंदिर भाविकांसाठी खुलं. वरळीच्या सिलिंगच्या रेलिंग वायरवर एकाचा व्हिडिओ शूट. सिलिंगवरून जाणाऱ्या व्यक्तीनं केला व्हिडिओ शूट. सिलिंगवर उभा असलेला तरुण गायक यासिर देसाई असल्याचं समोर. वाशिमच्या तोंडगाव टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड. टोलनाक्यावर सुविधा नसल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. इगतपुरी घोटी परिसरातील खड्ड्यांचा प्रश्न पुढारी न्यूजनं मांडल्यानंतर प्रशासनानं घेतली दखल. खड्डे बुजवण्याचं काम सुरू. कॉन्क्रिटीकरण सुद्धा होणार. रुग्णालयामध्ये पोहोचवण्यासाठी रस्ता नसल्यामुळे गर्भवती महिलेचा 7 किलोमीटरपर्यंत बांबूच्या झोळीतून प्रवास. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातल्या नागझिरी ग्रामपंचायतीतली घटना. बीडच्या वडवणी तालुक्यातील खडकी इथे रस्त्याचं पाणी आणि पुलाचं काम सुरू. पर्यायी रस्ता नसल्यामुळे बस सेवा झाली बंद. ग्रामस्थांमध्ये संताप. वाशिममध्ये सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली. पाऊस कायम राहिल्यास पिकं पिवळी पडण्याचा धोका. आझाद मैदानातील शिक्षक आंदोलकांची मंत्री गिरीश महाजनांनी घेतली भेट. अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षकांचं आंदोलन. लवकरच तोडगा काढण्याचं महाजनांचं आश्वासन. अमरावतीमध्ये अनुदानित शाळा बंदला प्रतिसाद. टप्पा अनुदानासाठी निधीची तरतूद न केल्यानं आंदोलन. आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला सुद्धा अमरावतीकरांचा पाठिंबा. शासनानं सर्व शाळांना 100% अनुदान द्यावं या मागणीसाठी बीडच्या परळी शहरातील मध्यवर्ती चौकात आंदोलन. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण बंद.
वर्ध्यामध्ये अनुदानित शाळांना 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार लागणाऱ्या निधीची अजूनही तरतूद नाही. अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा यासाठी 2 दिवस शाळा बंद आंदोलन. बीडच्या परळीतील मकोकातील आरोपी धनराज फडचा कोर्ट परिसरात खुलेआम वावर. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला हजेरी लावल्याची चर्चा. धनराज उर्फ राजेभाऊ फड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई. जळगावमध्ये 2 दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या व्यक्तीची कुटुंबियांकडून अंत्यसंस्काराची तयारी. याच वेळी रघुनाथ खैरनार घरी परतले. दुसऱ्याच मृतदेहाला कुटुंबीय समजत होते रघुनाथ यांचा मृतदेह. बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अंत्यसंस्काराला नेल्यानंतर बाळ रडू लागलं. बीडमधील चक्रावून टाकणारा प्रकार. निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करण्याची मागणी. पुण्यातील बाणेर आणि विमानतळ परिसरामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय. छापेमारीत एकूण 18 मुलींची सुटका तर 10 पेक्षा जास्त मुली परदेशी असल्याची माहिती. आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला जोरदार धडक. नगर पुणे हायवेवर दुचाकीस्वाराचा मृत्यू. सागर सुरेश धस या चालकाविरुद्ध सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूच्या नशेत डोक्यात रॉड घालून एकाची हत्या. रात्रीच्या सुमारास देशी दारूच्या दुकानाबाहेरील घटना. किरकोळ कारणातून हत्या. धुळ्यातील झेंडेअंजन गावात डोक्यात दगड घालून एकाची हत्या. दोघांमध्ये झालेल्या वादातून मित्रांनाच केली मित्राची हत्या. पोलिसांनी आरोपीला केली अटक. नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन हद्दीत पैशांच्या वादातून हत्या. 8 ते 10 जणांनी चाकून भोसकून केली हत्या. 3 आरोपींना अटक. हिंगोलीत पिस्तुलाचा धाक दाखवून लूट करणाऱ्या टोळीला अटक. एक चोरीची मोटरसायकल, गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसं केली जप्त. पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना लाटले 73 तोळे सोनं. 73 तोळे सोन्यासह 17 लाख रुपये घेऊन केली महिलेची फसवणूक.